हेलो हाय हेलो हेलो। हमारे पास भी उसका बास आएगा इसको तो और खुश रहेगा जरा। मेल है जी ओ। तो क्या छोटेपन से ही अपने साथ ये हाँ। और गेस्ट लोग आते तब से उसको प्यारी है। क्या नाम है उसका? जोरो सर। जोरो जोरो। यस हाय जोरो हाय जोरो। हाँ से मिलना चाहता हूँ। ओके ओके थैंक चलो गाईस, आम्ही फायनली आमच्या डेस्टिनेशनला पोचलो आहे. आता मी तुम्हाला क्विक रूम टूर देते. सो दिस इज शामली. ॲज पर देम दिस इज द एक्झिक्युटिव्ह सूट. ते सेट दे हॅड अपग्रेडेड. हे छान असं जुन्या स्टाईलचं लाकडी कपाट आहे. This is the bed. खूपच छान रस्टिक अँटिक असं आहे. प्लीज एक्सक्यूज द बॅग्स अँड ऑल. आम्ही जस्ट चेक इन केलं आहे 6 तासाच्या खडतर प्रवासानंतर. ओ लवली. छोटंसं आहे पण खूप छान आहे. टाईल्स तर खूपच सुंदर आहे, एकदम गोवन थीम सारख्या. The other room is bigger and there is a sit out area balcony attached to the room. Hello, hi. आमचा दुसरा रूम. त्याची टूर आम्ही तुम्हाला लवकरच करून देऊ. हॅलो, वेलकम टू अवर चॅनल 3 ट्रॅव्हल बग्स. तर आज आम्ही आलो होतो तालेश बुटीक रिसॉर्टमध्ये, जे आहे जुन्नरला. अतिशय सिनिक प्रॉपर्टी आहे. आता मी उभी आहे तो त्यांचा जो कॉमन स्पेस आहे तिथे आहे. जर तुम्ही बघताय माझ्या बॅकयार्डला, इथे कम्प्लीट व्हॅली व्ह्यू आहे. रूम्स जर तुम्ही बघाल तर ते व्हॅली फेसिंग होते बऱ्यापैकी. त्याच्यामुळे हा असा छान व्हॅली व्ह्यू तुम्हाला दररोज उठल्यावर बघायला मिळेल. माउंटेन रेंजेस पण तुम्हाला दिसत आहेत. राईट हँड साईडला जो आहे ते काय आहे? हा, पाठीमागे जो दिसतोय आता तुम्हाला इथून मी दाखवतो. हा, तुम्हाला समोर जो सुळका दिसतोय, मी थोडं झूम करतो. हा जो सुळका दिसतोय हा आहे वानरलिंगी सुळका. आणि त्याच्या बरोबर बाजूला लागून आहे जीवधन किल्ला. त्याच्यानंतर इकडे हा जो डोंगर दिसतोय तुम्हाला, ह्याच्या पुढेच 24 किलोमीटरवर तुम्हाला दिसेल शिवनेरी किल्ला आहे आपल्या छत्रपतींचा. आणि हे जे रिसॉर्ट आहे इथून तुम्हाला मी दाखवतो. इथे ह्यांचे असे कॉटेजेस ह्यांनी बांधले आहेत, जे व्हॅली व्ह्यू आहे. हे सगळे व्हॅली व्ह्यू आहेत. हे जे तुम्हाला मी दाखवतोय हे बघा. ओके,
असं. आणि व्हॅली व्ह्यू होम्स नंतर तुम्ही बघाल तर या साईडला ते आहे त्यांचं रेस्टॉरंट, फुल्ली इक्विप्ड रेस्टॉरंट आहे. खूप कटेजियस स्टाफ आहे, जेवण अतिशय यमी आहे आणि सर्विस लेवल इज टॉप नॉच. हा आहे त्यांचा क्लब हाऊस एरिया. इथे तुम्हाला आतमध्ये पूल, टी कॅरम अशी काही गोष्टी ठेवलेल्या आहेत, फॉलोड विथ रेस्टरूम्स. आणि माझ्या लेफ्टला जर तुम्ही बघताय तर त्यांचं इन्फिनिटी पूल आहे, त्याचेही व्हिडिओज आम्ही टाकू. खूप अप्रतिम एक्सपिरियन्स आहे. अँड इन्फिनिटी पूल इज बेसिकली व्हॅल्यू विविंग, सो त्याच्यामुळे मस्तच सगळं छान होतं. इकडचं सकाळचं जे धुकं होतं ते अप्रतिम होतं. सो प्लीज डू विजिट तालिश रिसॉर्ट इन युअर नेक्स्ट विजिट. आय गेस आता पाऊस आहे त्याच्यामुळे आम्हाला खूपच छान क्लायमेट मिळालं आहे. ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबरमध्ये पाऊस इज समथिंग ऑब्वियसली आता करंटली आपलं सगळं जे चालू आहे क्लायमेट चेंजेसमुळे, पण पावसाळ्यात आय गेस ही जागा खूपच प्रसन्न असेल टू विजिट. अदरवाईज आय गेस विंटर्स विल ऑल्सो बी गुड. सो डू विजिट तालिश रिसॉर्ट. रेस्टॉरंट आहे इथे. जनरली लोक त्यांचं बुफे लावतात. इथे त्यांचा मेनू हा अपडेटेड असतो आणि इकडचे जे स्टाफ आहे ते खूप कटेजियस आहे. मी पुन्हा सांगते बिकॉज सांगते खूप हेल्पफुल आहेत आणि खूप अकोमोडेटिंग आहे. आणि असा हा एन्टायर ह्याचा स्प्रेड आहे. खूपच छान ॲम्बियन्स, खूपच युनिक गोष्टी. हा एक सेक्शन आहे आणि हा दुसरा सेक्शन. आम्ही आता निघालो आहे सनसेट पॉईंटसाठी. येस, सो थोडं 15 मिनिट्स होते वाटतं. छोटासा ट्रेल आहे ते करणार आणि मग परत बॅक टू पवेलियन.